करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्यात ताठमानेने चाललं पाहिजे. कारण का? मिळालेलं जे आयुष्य आहे, मिळालेला प्रत्यक्षपणे जो नरदेह आहे, तो नरदेह या पृथ्वीतलावर प्रत्यक्षात आयुष्य जगत असताना ताठमानेने का जगत नाही, असा प्रश्न आपल्यामध्ये येत असतो. कारण आपण समोरच्या व्यक्तीबरोबर तुलना करत असतो आणि समोरच्या व्यक्तीबरोबर जेव्हा तुलना केली की आपली मान खाली होते, आपली किंमत कमी होते. परंतु आयुष्यात ताठमानेने जगता आलं पाहिजे. नुसतं आपण वाचतो, ऐकतो, परंतु त्याप्रमाणे जगत नाही आहे. खरंच तुम्हाला किंमत नाही का? अहो, आपलासुद्धा देह हा पैशात न मोजता येण्यासारखा आहे. मग आपल्या या देहाला किंमत कमी का? आपल्याला सुद्धा हातपाय सर्व बघा अवयव प्राप्त करून दिलेले आहेत. मग आपण आपली किंमत कमी का करायची? एखाद्या बाजारात बघा, प्रत्यक्षात प्रमाणे आपण जेव्हा जातो, अनेक प्रकारच्या वस्तू, अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते ना. फळं घ्या, फुलं घ्या, कुठली बघा खायचे पदार्थ असतील. परंतु ज्या गोष्टी आपण घेणार आहोत, ती गोष्ट विकत घेताना आपण विचार करतो की नाही, ही वस्तू इथे कमी पैशात मिळते, ही वस्तू इथे कमी पैशात मिळते, असा आपण विचार करतो की नाही, तेव्हाच ती आपण घेत असतो. आपली मुलं असतील, आपल्या मुली असतील, आपल्याकडे मागणं करत असतात की नाही, बाबा मला ही वस्तू हवी आहे, आई मला ती गोष्ट हवी आहे, असे मुलं मुली बोलत असतात. त्यांचे आपण लाड पुरवत असतो, लाड करत असतो. जी गोष्ट मागितली आहे ती चांगल्या पद्धतीने बघा प्रत्यक्षपणे आपण देत असतो. परंतु कधी असं विचार केला का हो, आपण आपल्या कल्पनांचं लाड कधी केलं का हो? स्वतःचं लाड पुरवलं? बघा, आपण जेव्हा आर्थिक परिस्थितीतून जेव्हा त्या मार्गावर जात असतो ना, एखादी बघा प्रत्यक्षात आपण प्रवास करत असताना, एखादा प्रवास करत असताना आपल्याला त्या प्रवासामध्ये भूक लागली. आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती माहिती आहे, परंतु तिथे एखादी टपरी आपल्याला पाहायला मिळाली, एखादं दुकान आपल्याला पाहायला मिळालं. आता भूक तर लागलेली आहे, या टीसभर पोटासाठीच आपण वणवण करत असतो ना. परंतु या पोटाची भूक भागण्यासाठी आपल्याला समोर दुकान दिसलं आणि त्या दुकानावर बघा प्रत्यक्षपणे वडापाव होते, समोसे होते, जिलेबी होते, अनेक पदार्थ होते. आपण तिथे पोहोचलो, मनामध्ये प्रश्न आला की आपल्या मुलांनी, आपल्या मुलींनी या गोष्टी बघा प्रत्यक्षपणे सांगितलेल्या आहेत आणि त्यांनासुद्धा आज द्यायचं आहे, आणून द्यायचं आहे. ते सुद्धा अपेक्षा बघा प्रत्यक्षपणे अपेक्षेने राहत असतील की नाही. हातामध्ये आपण बघा प्रत्यक्षपणे ऑर्डर द्यायला चाललेलो आहोत. पोटाची भूक भागली पाहिजे यासाठी समोर उभे आहोत. परंतु आर्थिक परिस्थिती असताना आपण आपल्या
आयुष्याला बघा पूर्णपणे त्रासलेलो आहोत. कारण भूक तर भागवायची आहे, समोर दुकान आहे परंतु घेऊ शकत नाही आहे. आता आपण विचार जर केला, असे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आपल्याला आपल्या देहाला कधी वाईट बोलता कामा नये. आपल्या देहाला कमी लेखायचं नाही आहे. खरंच कमी लेखायचं असेल तर आपल्या कर्माला आपण प्रत्यक्षपणे कमी लेखलं पाहिजे. कारण त्यांना हळूहळू फुलवत नेलं की गोष्ट आपोआप तयार होत असते. नातेवाईकांची सोबत अत्यंत आवश्यक आहे. सुख असेल तर वाढत असते आणि दुःख असेल तर विभागले जाते. जेव्हा आपल्या पदरी सुख असतं, सुख पाहायला मिळतं, तेव्हा इतरांना आनंदसुद्धा होतो आणि आपल्यालासुद्धा आनंद होत असतो. परंतु ज्या वेळेला दुःख येतं ना, ते दुःख जर आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवलं ना, तर आपण कधीही पुढे जाणार नाही. कारण त्या मनामध्ये असणारे जे दुःखाचा विचार आहे ना, तोच आपल्याला सतावत राहील. एखाद्या सुईप्रमाणे तो टोचत राहील. तो कोणाबरोबर जर आपण शेअर केला, कोणाला सांगितलं, आपलं मन हलकं केलं ना, तर त्या दुःखाचा बघा उत्तर आपल्याला प्राप्त होईल. आता आयुष्यात ताठमानेने जगायचं आहे. अनेक परिस्थितीतून आपला देह जात असतो. एखादी व्यक्ती तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातलं चांगलं पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे. त्याच्याकडे किती पैसा आहे, किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत, हे पाहण्यापेक्षा समोरची व्यक्ती कशी आहे हे आपल्याला जेव्हा पाहायला मिळते, जेव्हा तुमच्या नजरेने बघा ती उत्तम प्रकारे व्यक्ती दिसते ना, आणि दुसऱ्याला मोठं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्याकडे जर असला ना, तर आयुष्यामध्ये तुम्ही खूप काही कमावलेलं आहे. आपण फक्त एवढाच विचार करतो की बाबा समोरची व्यक्ती खूप श्रीमंत आहे, त्या व्यक्तीकडे खूप सारा पैसा आहे, बंगले आहेत, प्रॉपर्टी आहे आणि आपल्याकडे काहीच नाही आहे. मग आपला ध्येय ताठमानेने चालेल का? समोरची व्यक्तीसुद्धा त्याचाच मुलगा तुझ्या वर्गामध्ये शिकत होता, एकाच बेंचवर तुम्ही बसायचे, परंतु तोच मुलगा बघा प्रत्यक्षपणे आता श्रीमंतीचा पाहायला मिळाला. सूटबुटामध्ये बघा प्रत्यक्षपणे वावरत गेला आणि आपल्या पायामध्ये चप्पल तीसुद्धा बघा तुटलेली असायची. असे सुद्धा दिवस आपल्याला पाहायला मिळाले. म्हणून आयुष्यामध्ये जे आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे ना, त्याला कधी कमी समजू नका. योग्य वेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, परंतु योग्य वेळ केव्हा येते? जेव्हा त्या वेळेला योग्य तुम्ही वेळ द्याल तेव्हाच ना. कारण यश म्हणजे फक्त आपल्या जीवनात मिळवणं असं नाही आहे. इतरांना बघा यासाठी खूप प्रयत्न केलेला असतो, पण खरा अर्थ जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळत असतं. ज्या वेळेला चुकीच्या लोकांच्या सानिध्यात तुम्ही जर अडकलात ना, मग उदास राहाल, परंतु अनोळखी लोकात राहून आनंदी राहणं तुम्ही पसंत कराल. आता ज्याबरोबर आपण चुकीच्या लोकांच्या मार्गामध्ये किंवा सानिध्यात जर राहिलो तर आपण आपलं आयुष्य बिघडवलंच ना. ज्या प्रकारे आपल्याला चांगली शिकवण प्राप्त झाली होती, ज्या प्रकारे आपल्यावर चांगले संस्कार झाले होते, परंतु आपण आपल्या चुकीच्या लोकांच्या सानिध्यात अडकलो. जे लोक तसे करत होते तसा आपला ध्येय करत होता. मग त्या लोकांपासून आपल्याला बाजूला राहायचं आहे. परंतु जी लोक अनोळखी आपल्याला पाहायला मिळतात,
त्या अनोळखी लोकांमध्ये राहून आनंदी राहणं केव्हाही चांगलं आहे. कारण ती व्यक्ती आपल्याला आज मिळालेली आहे. त्यांच्या बरोबरचे संवाद आपल्याला उत्तमाचं आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत. परंतु अनोळखी लोक जरी असली तरी ते उत्तम प्रकारे चांगल्या मार्गावर जाणं पसंत करतायत. कधी कधी चालताना ठेच लागते ना, परंतु आयुष्याच्या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव होते. दुसरं म्हणजे ठेच लागते तेव्हा आपलं कोण आणि परकं कोण हे समजत असतं. जेव्हा आपल्याला ठेच लागते ना तेव्हा ओळखायचं की आपल्याबरोबर कोणाला आनंद आणि कोणाला दुःख झालेलं आहे. आता विचार करा, जेव्हा आपला देह आजारी पडतो बघा, तेव्हा आपण एकमेकांना सांगत असतो ना, बाबा आपला देह आजारी आहे. आपण आपल्या नातेवाईकांना सांगतो. मग कोणते नातेवाईक आपल्याला भेटायला येतात? त्याचबरोबर कोणत्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुख असतं, आनंद असतो आणि कोणत्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुःख पाहायला मिळतं, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कधीकधी चालताना जशी ठेच लागते तशी लोकांना मजा येत असते. काही लोक हसतात तर काहींना दुःखसुद्धा वाटतं. अरे, म्हणजे फक्त वाईट कर्म केलं तर दुःख सहन करणं वाटायला येतं असं नाही आहे. कधीकधी अति चांगुलपणामुळेही दुःख वाटायला येत असतं. म्हणून अति चांगुलपणा नसावा. अति हा शब्द आपल्या आयुष्यामध्ये येताच कामा नये. कुठलीही गोष्ट, आता विचार करा, भूक लागलेली आहे. भूक लागलेली आहे, पोटामध्ये जेवढं पचेल तेवढंच आपण खाणं उत्तमच आहे ना. भुकेपेक्षा एक पोळी जर आपण कमी खाल्ली तर आरोग्य उत्तमच आहे. जर आपण जास्त खाल्लं, प्रमाण जे दिलेलं आहे, लिमिट बदलली, लिमिट क्रॉस केली, तर शेवटी जे खाल्लेलं आहे ते विषच आहे ना. मग म्हणून विचार करा, प्रमाण दिलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे, लिमिट आहे. आयुष्यात येणारी अर्धी दुःख हे चुकीच्या माणसांकडून चांगल्या अपेक्षा ठेवल्यामुळे येत असतात. आता कोणत्या लोकांवर आपण विश्वास ठेवायचा आहे, कोणत्या लोकांकडून आपण अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि बाकीची अर्धी दुःख ही खऱ्या लोकांवर शंका घेत असतात. आता कोणत्या लोकांवर शंका घ्यायच्या आणि कोणत्या लोकांवर बघा विश्वास ठेवायचा आणि अपेक्षा ठेवायच्या, हे पाहणं आता फार कठीण होत चाललेलं आहे. कारण समोरचे दोन्ही व्यक्ती आपल्याशी बरोबर बोलत आहेत, चांगल्या पद्धतीने बोलत आहेत, गोड बोलत आहेत, परंतु गोड बोलून काटा कोण काढेल हे आपल्याला कळणार नाही. आपण काय विचार करू, अरे दोन्ही व्यक्ती आले होते, चांगल्या पद्धतीने बोलून गेले, परंतु आपण एकावर विश्वास ठेवला आणि दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवली. समजून घेणं गरजेचं आहे. आयुष्यात ताटमानेने जर जगायचं असेल ना, तर विश्वास हा उत्तमच असणं गरजेचं तर आहेतच. परंतु सुखासाठी किंवा दुःखासाठी आपल्या आयुष्यात तडजोड होता कामा नये. म्हणजेच काय, आयुष्याला सुख जरी वाटेला आलं किंवा दुःख जरी वाटेला आलं तरी कमी लेखू नका. उलट त्याचप्रमाणे आपल्या कार्यामध्ये भर देत चला. आणि जेव्हा तुम्ही कार्यामध्ये भर द्याल तर त्या कार्यातून मिळालेली जी प्रचंड प्रेरणा आहे, त्या कार्यातून मिळालेलं तुम्हाला बघा प्रत्यक्षपणे जे फळ आहे ना, ते शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये नक्कीच साठवून राहील, मनामध्ये कायमची टिकून राहील. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. जय जय रघुवीर समर्थ.